शेळके बोर्ली संघाचा उंच बुरा असा एक जबरदस्त भारदस्त शरीरयष्टी असणारा गोलंदाज. जबरदस्त ॲक्शन त्याची आणि त्याच वेळेला दुसऱ्या चेंडूवरती अपील झालाय. अपील लावून ठेवलं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे. उंचीचा पुरेपूर फायदा बघा, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय या ठिकाणी गोलंदाज प्रणय शेळके. बोर्ली अर्थात मुरुड तालुक्यामधला हा संघ आणि त्यामधला मॅच अक्षय नाईक आणि सुमित गवले यांना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय अक्षय नाईककडून. चौकार येतोय, चौकारने धावसंख्या पुढे सरकतोय. ती 3 चेंडू 4 धावा. यजमान संघाचा फलंदाज आपण बघतोय सुमित गवले 3 चेंडूंचा सामना करून 4 धावा जमवतोय. अगदी बॅकवर्ड फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर तो चौकार गेला होता आणि 4 धावांनी इथे सुरुवात केली. आपलं खातं खोललंय ते सुमित गवलेने आपल्या यजमान संघासाठी. चेंडू नंबर पुढचा चौथा चेंडू. यावेळेस लाईट कट केलाय, चेंडू जातोय सरळ डिक्लर झोन मध्ये. 2 धावा त्या ठिकाणी असणार आहे थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि 2 धावेने धावसंख्या वाढतात एकूण 6 वरती. आज जर काल आणि आज जर पाहिला तर पहिला चेंडू त्या एरियामध्ये गेलाय डिक्लेअर एरियामध्ये, जो आपण कालपासून उल्लेख करत होतो. साधारणतः 340 डिग्रीचं मैदान, साधारणतः 20% बाउंड्री ही नाही आहे आणि त्यामध्ये आज पहिला चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकतोय ती 6 वरती. गोलंदाज आपण पाहतोय 4 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केलाय. 5वा चेंडू खूपच लांब रनअप आणि जबरदस्त ॲक्शन. इथे रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता मात्र अपील झालंय, परंतु त्याच दरम्यान एक चोरटी धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजाने. इथे सुमित आणि फलंदाज आपण पाहतोय तो विशाल राणे. विशाल राणे याच्यासाठी सुद्धा अक्षय नाईककडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा उठवता येतो का यजमान संघाला. काल बी संघाने खूप चांगला खेळ केला होता. आज ए संघ या ठिकाणी असणार आहे. स्वराज्य अक्षी आणि बलाढ्य अशा बोर्ली मुरुड तालुक्यामधल्या संघामध्ये तो लढतोय. इथे खूपच चांगला चेंडू शॉर्ट ऑफ बाउन्स टाकला होता आणि त्याच वेळेला चेंडू डॉट जातोय. अंतिम चेंडू डॉट येतोय आणि षटक संपतोय पहिलं. अगदी खूपच चांगलं एक चौकार आला या चेंडूवरती आणि एकूण 7 धावा खर्च केल्या आपण बघतोय. एक षटक पूर्ण 7 धावा बिनबाद ही यजमान संघाची धावसंख्या आपण बघतोय. जेथे प्रणय शेळकेचं पहिले षटक आपण पाहिलं. आतापर्यंतचा आपण जर विचार केला तर साधारणतः 150 डॉट चेंडू झालेले आहेत संपूर्ण काल आणि आजच्या दिवसामध्ये. चौकारात जर आपण बघितले तर चौकार साधारणतः 60 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागले. रनआउट 16 झालेत. जे काल 3 होते ते आता 16 वरती गेलेत. म्हणजे आतापर्यंतच्या सामन्यामध्ये 13 रनआउट झालेले आज आपण बघितले. षटकारात जर बघितले तर अगदी 29 षटकारांची आतषबाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये झाले. वाईटचा विचार केला तर साधारणतः वाईट या ठिकाणी 34 वाईट हे काल आणि आजच्या दिवसामध्ये पडलेत आतापर्यंत आणि नो मात्र फक्त 5 नो चेंडू आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बघा फ्री हिट आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त नो चेंडू पडलेत नाही. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि वाईडने सुरुवात केली. गोलंदाज आपण बघतोय अबू नागोजी. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा आणखीन एक अबू आपण बघतोय जो अलिबाग तालुक्यामध्ये 2 अबू आहेत. त्यामध्ये अभिषेक अक्षय म्हात्रे आणि अभिषेक नाईक या 2 खेळाडूंना अबू नावाने ओळखलं जातं. परंतु या ठिकाणी मुरुड तालुक्यामध्ये सुद्धा एक अबू आहे. वाह क्या चेंडू जबरदस्त वेगवान आणि त्याच वेळेला फलंदाज या ठिकाणी झेलचितच्या रूपात विशाल राणे. सुमित गवले बॅक टू द पॅव्हलियन.
आणि गोलंदाज अबू नागोजी याची करावी लागेल. काय वेगवान चेंडू टाकला होता आणि अगदी खांद्याच्या उंचीने तो चेंडू गेलाय. जिथे बॅटचा एज किंचितसा लागला. सरळ विकेट किपर आपण बघतोय तिकडे जो विकेट किपर प्रणय आहे त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. मुरुड तालुका विरुद्ध अलिबाग तालुका यजमान स्वराज्य अक्षी विरुद्ध बोरली असा मॅच आपण पाहतोय. इथे फटका फासलाय. चेंडू हवेत. शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्या ठिकाणी गलीचा क्षेत्ररक्षक वन बाउन्स फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी आपल्या रनिंग बिटवीन त्याच्या विकेटच्या माध्यमातून पूर्ण केले. आलोक आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या एकूण पोहोचते ती 9 वरती. 1-9 अशा स्थितीमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये यजमान संघ आहे. येथे संपूर्ण प्रॅक्टिसचा संघ इथेच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतो आणि बोर्लीच्या विरुद्ध हा मॅच अगदी वेगात जोरात अपील जोरकस अपील लावलंय आणि तिथे मात्र लेग स्टंप वरती पिच झाला होता. चेंडूची दिशा बघितली पंचाने उंची बघितली आणि चेंडू कुठे पिच झालाय ते सुद्धा पाहिलं आणि त्यामुळे अपील नाकारलेलं आहे. अपील खूप लावून धरले होते फिल्डर आणि त्याचबरोबर गोलंदाजाने परंतु त्याचे संपूर्ण नेम या सर्व पंचांना माहीत आहेत. त्यामुळे कुठलंही नुकसान नाही आहे. एक धाव मात्र येतो. या ठिकाणी धावसंख्या आहे ती 10 वरती. डबल फिगर 10 धावा येतात. इथे या चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि हा आलाय वाईट. 11 धावा धावफलकावरती लागतात. जे ते दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातून आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एक बाद 11 ते सुमित बाद झाला. वेग गती लाईन लेन टप्पा अगदी खूपच चांगला आणि तो चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसवलाय. प्रणय तिकडे फिल्डिंग करतोय आणि धाव मात्र कोणती येत नाही आहे. यजमान संघाचे मनसुबे या ठिकाणी उद्ध्वस्त केले जाऊ शकतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक डीप वरचा. चेंडूच्या खाली मात्र झेल सुटतोय. चांगला जजमेंट केला होता. अगदी 20 ते 25 पावला रनिंग करून तो चेंडू जज केला परंतु हाताला स्पर्श करून चेंडू खाली पडतोय आणि जीवनदान मिळालंय तो अलोकला. या 2 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 13 वरती. षटक दुसरं प्रगती पदावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. अंतिम चेंडू गोलंदाज अबू नागोजीचा हा अगदी खराब चेंडू. खूपच बाहेर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि त्याला वरती वाईड येतोय. अतिरिक्त धावेने 14 धावा धावफलकावरती लागल्यात. फिल्डिंगची सजावट आपण बघतोय. शेवटच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 गजच्या दायऱ्यामध्ये 6 क्षेत्ररक्षक आहेत. एक शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक आहे ऑफ साइडला. हा मात्र खूपच चांगला चेंडू वेगाने गोलीच्या रफ्तारने गेलाय सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट चेंडू निसी पहिल्या षटकाप्रमाणे याही दुसऱ्या षटकाची समाप्ती होतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा शेवटचा चेंडू डॉट आला होता. हाही डॉट येतोय आणि षटक संपतोय. 2 षटक समाप्त. 7 धावांच्या सरासरीने 1 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 1-14 अशा स्थितीमध्ये यजमान स्वराज्य अक्षी नवीन गोलंदाज पुन्हा एकदा षटक नंबर 30 गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय प्रणय शेळके. प्रणय शेळकेचं पहिले षटक अगदी खूपच चांगलं. 7 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेची पाबंदी हटले. त्यानंतर आपण बघतोय क्षेत्ररक्षण पांगवलेलं पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनामध्ये आपण जर विचार केला तर आता 3 क्षेत्ररक्षक 30 गजच्या आतमध्ये असतील. तीन क्षेत्ररक्षक, एक गली, एक शॉर्ट पॉइंट आणि एक शॉर्ट मिड विकेट. साधारणतः 30 गजच्या दायऱ्यामध्ये आपण बघतोय.
अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ पिच चेंडू आपण बघतोय. अर्ध्या पिच वरून तो थोडासा बाउन्स केला होता आणि त्यामध्ये चेंडूचा पाठलाग करता वेळी चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आहे. पहिला चेंडू डॉट टाकलाय. अगदी खूपच चांगला खांद्याचा वापर, हाताचा वापर आपण बघतोय. अगदी मानेच्या जवळून हात त्याचा अगदी फिरतोय आणि त्यामुळे जबरदस्त ॲक्शन. आणखीन एक चेंडू या ठिकाणी प्रणय शेलकेचा डॉट गेलाय. खूपच चांगला गोलंदाज आपण बघतोय तो बोरलीचा. मुरुड तालुका आणि बोरली हे गाव आपण नेहमीच पाहिलंय. दोन चेंडू डॉट टाकलेत लगातार. तिसरा चेंडू आणि त्रिफला उद्ध्वस्त. प्रणय सेलकेने या ठिकाणी फलंदाज विशाल राणेला परत पाठवलाय, माघारी पाठवलाय. गोल्डन डकचा शिकार. 5 चेंडूंचा सामना केलाय. एकही धाव फलकावरती त्यांनी लावली नाही आणि गोल्डन विकेटवरती विशाल राणे बॅक टू द पॅव्हिलियन. तर 14 धावांवरती आहे आणि लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकलेत या गोलंदाजाने आणि त्याच्या नावावरती ही पहिली विकेट आपण बघतोय. प्रणय शेलके टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा खूप उंच आणि एक जबरदस्त गोलंदाज आपण बघतोय. बोरलीचा पुढचा चेंडू शॉट ऑफ प्लेन, त्याला अगदी लॉफ केलेला आहे. कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज आला नवीन प्रशांत पाटीलला मिळतोय आणि धावसंख्या एकूण वाढतोय ती 15 वरती. तिसरं षटक आणि त्या तिसऱ्या षटकातून चौथा चेंडू असेल प्रणय शेलकेचा. 5वा चेंडू असेल, माफ करा. इथे बॅटच्या टोला लागला होता अगदी आणि त्यामुळे मिडल होत नाहीये चेंडू. थोडासा स्लोवर वन टाकला होता. ही कला त्याच्याकडे आहे. मागचे काही चेंडू त्याने फास्टर वन टाकले परंतु या चेंडूवरती थोडासा बीट केलाय फलंदाजाला. 5 चेंडूंचा खेळ संपतो या षटकातून. एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती 16 धावा. अंतिम चेंडू प्रणय शेलके. शॉट ऑफ बाउन्सरला टोलवला होता मात्र कॉटन बॉलची संधी होती. झेल सुटला तिकडे. आणखीन एक धाव अजून मिळेल आणि धावा 2 ने वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 18 धावा. षटक 3 समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात येथे स्वराज्य अक्षी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 18 धावा जमवल्यात. 6 धावांच्या सरासरीने जरूर या धावा येतात परंतु आता मात्र स्लॉग ओव्हर असणार आहेत जेथे आक्रमक रूप धारण करावी लागणार आहेत. जेथे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि साधारणतः प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर 50 ते 55 धावा तरी उभ्या करायला पाहिजे यजमान संघाला. तरी या मॅचमध्ये एक चांगला टोटल उभा राहू शकतोय जो गोलंदाजसाठी डिफेन्स करता येऊ शकतोय. एवढ्यापर्यंत तरी मजर मारणे खूप गरजेचं आहे. 18 धावा झाल्यात आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. समोर ते आहे आलोक कवले. पुन्हा एकदा वेगाचा भर दिलाय. गोलीच्या रफ्तारने सुरुवात केली. गोलंदाज आपण पाहतोय तो नरेंद्र भगतने. इथे रफ्तार की सौदागर. खूपच सुंदर आणि वेगाने चेंडू टाकलाय. पूर्ण ताकद आज बोरली संघाने या ठिकाणी आणलेली आहे. ज्या पद्धतीने आपण विचार करत होतो की आजच्या मॅच मध्ये संपूर्ण ताकदीशी संघ उतरेल. इथे आडव्या बॅटने केला चेंडू डीप वरची क्षेत्ररक्षक येतो डीप स्क्वेअर लेग वरून. तोपर्यंत एक धाव मात्र अलोकच्या बॅट मधून येईल आणि एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय
ती 19 वरती. चौथं षटक प्रगती पदावरती 19 धावा धावफलकावरती लागल्या. जेथे चालू सामना आपण बघतोय पहिल्या फेरीचा स्वराज्य अक्षय विरुद्ध बोर्ली यांच्यामधला. बोर्ली अर्थात मुरुड तालुक्यामधला संघ आहे आणि अलिबाग तालुक्यातला यजमान स्वराज्य अक्षी यांच्यामधली लढत. पुन्हा एकदा शॉट ऑफ बाउन्सर टाकला आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आहे. आणखीन एक डॉट चेंडू आपण बघतोय. आतापर्यंत 156वा डॉट चेंडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये येतोय. फिल्डिंग चांगली. 30 गजच्या दायऱ्यामध्ये चेंडूला थांबवलाय, थोपवलेला आपण बघतोय. एक धाव जरूर मिळेल आलोकला, अर्थात साथी फलंदाज विशाल पाटीलला. आलोक आणि विशाल पाटील ही जोडी मैदानात आहे. आलोक प्रशांत पाटील 6 चेंडूने 5 धावेवरती खेळतोय. आलोकचा हा चांगला फटका सरळ स्क्वेअर लेगच्या हातात. फलंदाज आलोक कवले बॅक टू द पॅव्हिलियन. एक विकेट जातो जेथे तिसरा फलंदाज बाद होऊन परतला आलोक कवले, ज्याने धावा जमवल्या. फक्त 8 चेंडू निसे 5 धावा जमवल्या आणि आपल्या संघासाठी तो बाद होऊन परतला. नवीन फलंदाज येतोय रुपेश धुरी, हा नवीन फलंदाज असेल. आता स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नरेंद्र भगत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस लॉफ केला चेंडूला कव्हरच्या दिशेला. डीप कव्हर वरती फिल्डर जातोय आणि त्याने मात्र फिल्डिंग केलाय चांगला. रुपेश धुरीने या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि 2 धावेने धावसंख्या एकूण 22 वरती पोहोचतोय. 4 षटकांची समाप्ती होतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदीच कमी स्कोर या मॅच मध्ये होईल की काय, कारण मागच्या मॅचचा विचार केला तर 32 धावा झाल्या होत्या, परंतु आतापर्यंत 4 षटकांमध्ये 22 धावा झाल्यात. त्यामुळे या षटकामध्ये 10च्या वरती धावा जाणार नाही आहे, अशी जबाबदारी या ठिकाणी बोर्ली संघाचा कॅप्टन घेऊ शकतोय. पुढील मॅच असणार आहे परुलपाडा विरुद्ध. या सामन्यात जो संघ जिंकेल त्या 2 संघामध्ये असणार आहे. त्यामुळे परुलपाडाचा सिद्धू पाटील आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. मधल्या वेळेत अर्थात माफ करा, मॅच नंतर आपल्याला टॉस करायचा आहे. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी प्रशांत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. सिद्धेश वर्तक नवीन फलंदाज येतोय या ठिकाणी, परंतु एका पाठोपाठ विकेटचं पतन होतोय. धावसंख्या फक्त 22 वरती असताना इथे हादरा बसलाय तो स्वराज्य अक्षी संघाला. स्वराज्य अक्षी हा संघ अडचणीमध्ये दिसतोय, जेथे बोर्लीचा हा संघ अगदी खूप चांगली कामगिरी करून जातोय. प्रत्येक गोलंदाज या प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट मिळवल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र विकेट नव्हता, परंतु त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये विकेट येतात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधून आणि आता मात्र डावखुरा फलंदाज, ज्याच्यासाठी खूप लाभदायक असं मैदान आहे. जरी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग असं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डिक्लर आहे, परंतु तिकडे जर खूप वारा तो साथीला असतो, त्याचा फायदा उठवतो का फलंदाज. मात्र गोलंदाज मात्र हुशार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू काढलाय. चेंडूवरती कोणती धाव येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. षटक 5वं आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहेत. 22 धावा धावफलकावरती लागल्यात, जेथे 4 चेंडू आता फक्त असतील. यजमान संघ अगदी कमीत कमी धावा वरती रोखला जाऊ शकतोय, जेथे प्रॅक्टिसचं मैदान
मिडल एस्टीवरचा चेंडू स्टेट ड्राईव्ह बघतोय, वीक सेप मध्ये खेळलाय, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय जो फिल्डिंग करतोय. धावसंख्या 1 ने पुढे करत जातोय ती 23 वरती. शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज अक्षय हस पाटील. अक्षय हस पाटील आपण बघतोय जो गोलंदाजी मार्क वरती आहे. चौथा चेंडू खंबा उकळलाय, जबरदस्त वेगवान आणि त्याच वेळेला डावी यष्टी गोल. फलंदाज या ठिकाणी रुपेश धुरी. बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो, नवीन फलंदाज आपण बघतोय श्रीकांत. हॅलो, श्रीकांत गुरव नवीन फलंदाज असेल, परंतु त्याच वेळेला 5 फलंदाज माघारी परतलेत. अर्धा संघ गारद केलाय तो स्वराज्य अक्षी संघाचा आणि त्याच वेळेला गोलंदाज अक्षय पाटील. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक 6वा हादरा या ठिकाणी स्वराज्य अक्षी संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकामधून. आपण बघतोय विकेट आणि विकेटच जात आहेत. नवीन फलंदाज अजिंक्य बुरांडे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती लॉंगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक चांगला होतोय. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या रूपात. बॅक टू द पॅव्हलियन. 7वा हादरा बसलाय आणि तिथेच 5 ओव्हरची समाप्ती झाली. 24 धाबेवरती रोखलाय तो यजमान अक्षी संघाला आणि 25 धावांचं आव्हान आहे ते बोर्ली मुरुड संघासाठी. खूपच चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि या दोन्ही जबाबदारीमध्ये खूप चांगली कामगिरी करून 24 या धावसंख्येवरती यजमान संघाला या ठिकाणी रोखलेलं आहे. 25 धावांची आवश्यकता असणार आहे आणि त्यानंतर परुलपाडा विरुद्ध या संघामधून जो जिंकेल त्यामधली लढत एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळेल. जे ते आजची ही स्पर्धेतली दुसरी लढत अर्थात दुसऱ्या फेरीची. आणि त्यानंतर आपल्या समोरती असेल जो पहिल्या लॉट्समधून विजेता संघ अर्थात सचिन राहुल पुरस्कृत नागाव. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण यासिन मर्चंटच्या साथीने क्रीडांगणावरती जाणार आहोत. परंतु तत्पूर्वी एक डीजे मास्टरसाठी धन्यवाद डीजे आणि धन्यवाद संजय, ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकत होता ते आमचे साथी समालोचक संजय म्हात्रे आणि आमचे डीजे मास्टर यश मॅन फ्रॉम अलिबाग आणि आमचे ऑफलाईन स्कोरर विराज सखे मॅन फ्रॉम नवगाव. त्याचप्रमाणे ऑनलाईन स्कोरर लवेश ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांच्या वतीने सारे टेक्निशियन्स
जे कार्यरत आहेत, मास्टर कॅमेरावरती असलेले परेश पालकर, उत्कृष्ट कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. त्यानंतर साईड कॅमेरावरती असलेले विवेक सीद आणि ऑपरेटर साहिल कोंडस्कर या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय संतोष भाऊ कवळे मॅन फ्रॉम अक्षी यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन, कारण या संपूर्ण मॅच ते आपल्या घरी बसून पाहतायत. ऑनलाईन बरेच क्रिकेटचे रसिक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अक्षी आणि अलिबाग तालुक्यातील या छोट्याशा परंतु सुंदर आणि टुमदार गावामध्ये आपण मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. चहूबाजूला आपण पाहतोय प्रेक्षक अगदी शांत चित्तानं या सामन्याचा मनमुराद आनंद उठवत असताना या मंडळाचे अध्यक्ष नितीन सारंग आणि संपूर्ण टीम यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 51,000 रुपये आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे भव्य दिव्य आणि आकर्षक, झळाळते आणि सुंदर चमचमणारे चषक ज्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत, ते सन्माननीय वैभवजी विजय पोळ यांचे सुद्धा हार्दिक आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 31,000 रुपये सन्माननीय विनय पुरुषोत्तम कर्वे यांनी पुरस्कृत केलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये हे कासामाई रिसॉर्ट अक्षी यांच्या वतीने पुरस्कृत केलेलं आहे. अंपायर्सच्या भूमिकेमध्ये जयेश म्हात्रे मॅन फ्रॉम कोर्लई आणि त्याचप्रमाणे त्यांचे साथी पिटगूर यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते सन्माननीय रश्मीन गुरव सामाजिक कार्यकर्ते यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. साठी एक बायसिकल ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते समीर जी म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांचे सुद्धा हार्दिक आभार. आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी एक बायसिकल ज्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे ते विनायक पाटील यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. ज्यांनी वायफाय आम्हाला इथे पुरस्कृत केलेला आहे ते श्रीनेट नागाव यांचे सुद्धा हार्दिक आभार. चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है. हालांकि जीतने के लिए मात्र 25 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला और 25 रनों की ज़रूरत. तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार शुक्रिया अदा करना चाहूँगा. मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान पर. बहुत ही खूबसूरत ये मैदान, चारों तरफ देखिए हरियाली और उसी के साथ ये घास हमें नजर आती हुई इस मैदान पर. जी हाँ, इसमें दबा शायद पैड ऑन हो चुके हैं ऐसा प्रतीत हो रहा है. जी हाँ, बल्लेबाज मैदान से बाहर जाते हुए इसका मतलब ये साफ है कि फर्स्ट विकेट डाउन, ये पहला झटका. ओवर लेके आए हैं सिद्धेश वर्तक. सिद्धेश वर्तक ने पहली 3 गेंदों में एक विकेट तो हासिल किया है, मगर रनों के ऊपर भी लगाम लगाना होगा क्योंकि आपके पास बचने के लिए ज़्यादा रन नहीं है. मात्र 25 रनों की ज़रूरत बल्लेबाजी करने वाली टीम बोरली को, और इसी वजह से ज़्यादा बिंदी गेंदें अगर यहाँ पे आती है और समांतर अंतराल से अगर विकेट चटकाते हो तो ही यहाँ पे काम बनेगा. मगर संजय देखिए, हमने आज सुबह से लो स्कोरिंग मैच ही देखे हैं, बहुत कम छक्के हमें देखने को मिले हैं और इसके बरअक्स हम अक्सर देखते हैं हर मैदान पर ज़्यादा से ज़्यादा छक्कों की भरमार होती है और बड़ी संख्या में छक्के लगते हैं. और यहाँ पे हमारे विराज बताते हुए 29 छक्के अब तक लग चुके हैं इस प्रतियोगिता में
और चौकों की अगर संख्या देखें तो 61 चौके लग चुके हैं। इसका मतलब ये साफ है कि यहाँ पे बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है, बल्लेबाजी करना मुश्किल है। और ये विकेट जो प्रोवाइड की है, जिन्होंने मेहनत की है, ओहो ये देखिए, कौन कहता है कि यहाँ पे छक्के नहीं लगते, हमें जवाब देते हुए ये बल्लेबाज, वेरी वेल डन। जो पूरे विश्व में टेनिस क्रिकेट के लीजेंड के रूप में जाना जाता है, कृष्णा सातपुते। उसी के साथ दूसरे कृष्णा है कृष्णा गौड़ी, और अब यहाँ पे ये कृष्णा। जी हाँ, फिर से एक बार हुक किया है, घूम के खेला है उस गेंद को, लॉन्ग लेग सीमा रेखा के नजदीक उस गेंद को फील्ड करने में कामयाब तो हुए। मैदान के ऊपर बहुत सारी घास है, इस वजह से जो एक ये चंचल गेंद होती है, ऐसा हमेशा मैं कहता हूँ, बहुत बाउंसी ये गेंद होती है, मगर इस मैदान पर ज़्यादा बाउंस नहीं मिलता। और अपेक्षा से जितनी हम अपेक्षा करते हैं कि ये गेंद ट्रैवल करेगी, उतनी ट्रैवल नहीं होती। ओहो, इसमें दबा फिर से एक बार उसी तरह की गेंद, मगर ये फुलर लेंथ थी, सीधा लेग स्टंप पर खंबा उखाड़ दिया है, और ये तीसरा झटका लगता हुआ बोरली टीम को। आणि याच दरम्यान सन्माननीय अक्षयजी नाईक यांच्यातर्फे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आपले चाहते इथे आपलं प्रोत्साहन वाढवत असताना आपण पाहतोय, नक्कीच आपण इथे विकेट घेऊन त्यांना सुद्धा समाधानी कराल किंवा पारितोषिकाचे मानकरी असाल, अशा प्रकारची आपल्याला गोलंदाजी करावी लागेल। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं, विक्रांत, कृष्णा का साथ निभाने के लिए। स्ट्राइकिंग एंड पर विक्रांत,
आहा, बहुत ही बढ़िया ये गेंद, फिर से एक बार फुलर लेन। इसी तरह की आपको गेंदबाजी करनी होगी, शॉट ऑफ लेंथ या हाफ ट्रैकर या ओवर पिच गेंद करके या फुल टॉस गेंद करके आपको कुछ भी नहीं मिलेगा। आपको आगे ही गेंद को रखना होगा और वहां से गेंद को कट करने की क्षमता रखनी होगी। ये लीजिए, फिर से एक बार बल्लेबाज चक गए थे, जोरदार अपील था पगबदा के लिए, मगर जी हाँ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। देखिए अंपायर जी का इशारा, इसी वजह से दोस्तों अंपायर बहुत ही चौकन्ने होने पड़ते हैं। अंपायर इस मरतबा बहुत ही चौकन्ने थे, उन्होंने देख लिया था कि गेंद और बल्ले की मुलाकात हुई है और इसी वजह से लेग बिफोर द विकेट का यहाँ पे कोई सवाल नहीं बनता। इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 17 तक। अभी भी जीतने के लिए 8 रनों की और ज़रूरत है। क्या यहाँ पे जादूगरी देखने को मिलेगी? क्या यहाँ पे कुछ मैजिक देखने को मिलेगा? क्या यहाँ पे कुछ ट्रिक देखने को मिलेगा? हालांकि अक्षी टीम को चाहने वाले यही सोचते होंगे कि और 2-3 विकेट अगर यहाँ पे आते हैं तो मैच अंतिम ओवर तक जा सकता है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आती हुई दिखाई दी। बल्लेबाज स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश कर रहे थे, हालांकि ढीले हाथों के साथ खेलने का प्रयास किया था, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं थी। जी हाँ, लाजवाब गेंद, बार बार और लगातार ऑफ स्टंप के बाहर ललचाते हुए दिखाई दिए। इसी तरह की गेंदबाजी करने की सख्त जरूरत थी। वैभव दड़वी ने वो काम अंजाम दिया है। पहले ओवर के मुकाबले में इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी हमें देखने को मिली। इस ओवर में मात्र 3 रन खर्च किए वैभव दड़वी ने और रनों की संख्या देखिए 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। 8.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम के लिए काफ़ी हो सकते हैं, मगर वैभव दड़वी ने जिस तरह की गेंदबाजी अंजाम दी है उसी तरह से यहाँ पे गेंदबाजी करनी होगी। बहुत ही अच्छा ये टूर्नामेंट है, सही मायनों में शानदार टूर्नामेंट, बहुत ही खूबसूरत ये आयोजन। सीमा रेखा के लिए देखिए एक जो रोप का इंतज़ाम किया है वो उसने मुझे बहुत प्रभावित किया है। ये बहुत ही बढ़िया काम आपने किया है। रोप चाहिए, क्योंकि रोप होने से ही हमें पता चलता है कि वहाँ पे छक्का है या चौका है, वरना बहुत मुश्किल होती है, झगड़े होते हैं और मिसअंडरस्टैंडिंग भी होती है। तो ये आपने बहुत बड़ा काम किया है, मैं अप्रिशिएट करना चाहूँगा। और उसी के साथ एक वाइट कपड़ा हमें देखने को मिलता है, उससे अंदाज़ा लगता है बल्लेबाजों को कि कहाँ पे असल में बाउंड्री है। ये भी कारगर साबित होती है बल्लेबाजों के लिए। इसी बीच नए गेंदबाज आए हैं सिद्धेश्वर तक। देखिए अपने टीम को ऊपर तक यानी वर तक लेके जाना होगा तो सिद्धेश को अच्छी गेंदबाजी करनी होगी। ओह, फुल टॉस गेंद ढीले हाथों के साथ। फिर से एक बार देखिए बल्लेबाज बहुत ही चाणाक्ष है, वो समझ चुके हैं कि यहाँ पे ऊपरी क्रम के बल्लेबाजों ने जो गलतियाँ की है हमें उसे दोहराना नहीं है। 1-1 रन 2-2 रन बनाकर आसानी के साथ शॉट बैकलिप के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि जल्दबाजी करेंगे तो फिर से एक बार फंस सकते हैं। ओहो, खराब गेंद इस मरतबा हो सकती है। जी हाँ, नो बॉल करार दिया है क्योंकि विकेट के बाहर गेंद ने टप्पा खाया था। तो दोस्तों एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, तो यहाँ पे फ्री हिट भी रहेगा बल्लेबाजों के लिए। सोने पे सुहागा, आम तो आम और गुठलियों के भी दाम। 1 रन भी यहाँ पे मिला, एक गेंद भी करनी पड़ेगी और ये फ्री हिट लीजिए। हाँ, अच्छी गेंद, बिल्कुल बल्लेबाज इनसाइड आउट खेलने की कोशिश कर रहे थे, तीनों स्टंप छोड़कर उस गेंद के ऊपर टूट पड़े थे, मगर परफेक्ट यॉर्कर थी, जड़ में डाल दिया था। हालांकि गेंद ने बल्ले का निचला हिस्सा लिया और कारपेट के सहारे मिड ऑफ की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 20 रन स्कोर कार्ड पर अब 5 रनों की और ज़रूरत। बहुत ही आसान है यहाँ पे जीतना, मगर क्या हम देख रहे हैं कि जादू हो सकता है? जी हाँ, हवा में गेंद बहुत देर तक, मगर नाप तोल कर खेला हुआ ये स्ट्रोक, देख लिया था कि कहाँ पे फील्डर तैनात है। वाह, मजा आ गया इस शॉट को देखिए। लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए।
परहूर पाडा संघाचे कर्णधार सिद्धू पाटील यांना विनंती आहे, चला आपण टॉस करण्यासाठी यायचं है। ओहो, बहुत ही अच्छा शॉट। फिर से एक बार देखिए, बिल्कुल यहाँ पे जरूरत नहीं है अपनी एनर्जी वेस्ट करने की। ये बल्लेबाज ने समझा है, एक रन निकालकर आसानी के साथ जीत के ऊपर मुहर लगा दी है। वेरी वेल डन बॉयज, बहुत बहुत बधाई, बहुत बहुत मुबारक।